ऑलराईट एव्हरीवन, सध्या धुरंधरची लाट जोरदार सुरू असताना सुपर डुपर या नवीन मराठी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 3 एप्रिलला सुपर डुपर नावाचा सिनेमा रिलीज होतोय. याचा ट्रेलर मला कसा वाटला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर ललित प्रभाकर आपल्याला दिसतोय, त्याच्यानंतर विदुला चौगुले दिसतीये, त्याच्यानंतर निर्मिती सावंत, कुशल बद्रिके, नम्रता संभेराव, ऋषिकेश जोशी आणि शशांक शेंडे हे सगळेजण दिग्गज कलाकार आपल्याला चित्रपटामध्ये दिसतायत. याच्या आधी की मी बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलेन, पण या चित्रपटाची कास्टिंग ॲक्चुअली मला थोडीशी इंटरेस्टिंग वाटली. म्हणजे मी आत्तापर्यंत या अशा जोड्या कुठे पाहिल्या नव्हत्या. जसं की ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके यांना मी एकत्रितपणे इथून मागे पाहिलं नव्हतं. त्याच्यानंतर ललित प्रभाकर, नम्रता संभेराव हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप वेगळे आहे. ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे सुद्धा कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा बघतेय. सो असे वेगवेगळ्या जोड्या जर का आपण लावल्या तर विविध पद्धतीची कास्टिंग आपल्याला चित्रपटामध्ये दिसते, जी युनिक नक्कीच जाणवते. या चित्रपटाचे रायटर आणि डिरेक्टर आहेत समीर आशा पाटील. यांचं इथून मागचं काम मी पाहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे नक्कीच या चित्रपटासाठी मी एक्सायटेड आहे. बिकॉज जेव्हाही कुठच्याही माणसाचा पहिला चित्रपट कुठचा तरी येतो, त्यावेळेला नक्कीच काहीतरी एक वेगळ्या चष्म्यातून बघण्याची संधी मिळते ॲज अ सिनेफाईल म्हणून. आणि त्याच्याचमुळे ओव्हरऑल आता जर का ट्रेलरबद्दल चर्चा करायची झाली तर या ट्रेलरमधनं आपल्याला प्लॉट संपूर्ण कळाला आहे चित्रपटाचा जवळ-जवळ 80%. तर बेसिकली हलक्या-फुलक्या कॉमेडीच्या वलयात असणारे 2 वेगवेगळे गट आहेत, जे वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेले आहेत. त्यांचं संगोपन हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे एकीकडे आहे गावातलं एक कुटुंब आणि एकीकडे आहे शहरातलं एक जोडपं, एक कपल. आता या दोन्ही बाजू वेगवेगळ्या विचारसरणीच्या आहेत. त्यांचं राहणीमान, बोलणं, चालणं, खाणं, पिणं, प्रायोरिटीज हे सगळं काही वेगळं आहे. ज्यावेळेला हे 2 वेगवेगळे गट एकमेकांसमोर उभे ठाकतील, अगदी गाव व्हर्सेस शहर या एका फॉर्मॅटमध्ये, त्यावेळेला अर्थात बरेच सगळे तिथे क्लॅशेस होणार आहेत, वेगवेगळ्या भांडणं होणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी होणार आहेत. या सगळ्यांमध्ये आपल्याला अधूनमधून काही कॉमेडीचे पंचेस सुद्धा ऐकायला येत आहेत. अर्थात ट्रेलरमधले जेवढे कॉमेडीचे पंचेस होते, कुठेच असं काही मला हसायला नाही आलं, एक्सेप्ट दिस की ज्यावेळेला नम्रता संभेराव म्हणतेय, कप गिळता का? चहा संपलाय. येस. इथे मला थोडंसं नक्कीच हसायला आलं. पण ओव्हरऑल ट्रेलरमधले बाकीचे पंचेस हे खूप ॲव्हरेज मला नक्कीच वाटलेत. पण असो, आता ॲक्चुअल चित्रपटामध्ये कदाचित चित्र वेगळं असूच शकतं. या एका भावनेनेच मी कधी पण चित्रपट बघायला जाते. आता एकंदरीत हे दोन्ही गट जे आहेत, तर हे बेसिकली लढतायत एका घराचा ताबा मिळवण्यासाठी. मग अखेरतः ते घर नक्की कोणाला मिळतं आणि कोण हरतं, कोण जिंकतं, हे सगळं काही आपल्याला बघता येणार आहे 3 एप्रिलला सुपर डुपर नावाच्या सिनेमामध्ये. अर्थात कॉमेडी चित्रपट आहे, त्याच्यामुळे आपल्याला अतिशयोक्ती केलेली इथे नक्कीच जाणवते. बिकॉज कुठलाही गावातला माणूस, तो कितीही अडाणी असू द्या किंवा कितीही तो अशिक्षित असू द्या, तरीही शहरात जाऊन कुठच्यातरी फ्लॅटमध्ये राहत असताना तो कधीच आपल्या गावाकडच्या 2 शेळ्या घेऊन जाणार नाही. ही कॉमन सेन्स आहे. पण कारण हा एक कॉमेडी सिनेमा आहे, त्याच्यामुळे अतिशयोक्ती केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कधी-कधी कॉमेडी जनरेट करता येते, क्रिएट करता येते. म्हणून ती गोष्ट तिथे आपल्याला दाखवलेली आहे. दुसरीकडे हे सुद्धा अतिशयोक्ती करताय, कारण जे ललित प्रभाकरच्या ऑपोझिट लव्ह इंटरेस्टमध्ये जे कॅरेक्टर आहे, म्हणजे विदुला चौगुले, तर तिचं कॅरेक्टर हे प्रचंड लाऊड आपल्याला जाणवतंय. म्हणजे खूपच काही ठिकाणी ते लिटरली इरिटेटिंग सुद्धा जाणवलं मला. मे बी हे फक्त माझं एकटेचं मत असू शकतं, तुमचं वेगळं असू शकतं. पण येस, ती अतिशयोक्ती तिच्याही कॅरेक्टरच्या बाबतीत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, सध्या तरी ट्रेलरमध्ये. आता ओव्हरऑल चित्रपटाचं बजेट, त्याचं प्रेझेंटेशन, सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या तांत्रिक ज्या बाजू आहेत, त्या आपल्याला चित्रपट आल्यानंतरच त्याच्याबद्दल नक्कीच छानपणे बोलता येईल. पण ओव्हरऑल आत्तापर्यंत जर का तुम्ही म्हणाल तर ट्रेलर हे आत्तापर्यंत जसे कॉमेडीचे मूव्हीज आलेले आहेत, त्याच्यासारखंच ते ट्रेलर वाटतंय. चित्रपटाचं नाव सुद्धा अगदीच सुपर डुपर, म्हणजे कधी लक्षात पण नाही राहणार, ऑनेस्टली स्पीकिंग असं नाव आहे. तसं मराठी चित्रपटांच्या नावाचा नेहमीच एक कन्सर्न आपण मांडत आलेलो आहोत, ते सुद्धा आता इथे आपल्याला तसं जाणवतंय. पण असो, कारण कास्टिंगमुळे हा एक एकमेव असा फॅक्टर आहे जो नक्कीच माझ्यासाठी एक्साइटमेंट लेव्हल पुढे घेऊन जाणारा आहे. बिकॉज अशा पद्धतीचे कास्टिंग कॉम्बिनेशन्स मी इथून मागे मराठीच्या सिनेमामध्ये पाहिलेले नव्हते. त्याच्यामुळे नक्कीच या चित्रपटासाठी मी एक्सायटेड आहे. बाकी ज्याचं तर मला हेच वाटतं की धुरंधर जर का 19 मार्चला रिलीज होणार होता, धुरंधर पार्ट 2, तर 3 एप्रिलला लगेच 2 आठवड्यानंतर आपण का हा सिनेमा रिलीज करतोय? हे मेकर्सला कुठेतरी स्वतःला आय थिंक विचारायला हवं होतं. बिकॉज धुरंधरच्या पहिल्या पार्टने कशा पद्धतीचा बिझनेस केलाय, तो किती दिवस थिएटर्समध्ये होता, धुरंधर 2 ची क्रेज काय आहे, हे सगळं काही जर का मराठीच्या मेकर्सला, यांना, या चित्रपटाच्या प्रोड्युसरला जर का माहिती नसेल, तर मग मला असं वाटतं ही दुःखाची बाब आहे, दुर्दैव आहे हे. कारण मार्केटचा रिसर्च फार महत्त्वाचा आहे आणि आता 3 एप्रिलला हा सिनेमा जर का आपण रिलीज करतोय, तर तोपर्यंत चित्र हे कशा पद्धतीने धुरंधर पार्ट 2चं असणार आहे, याची एक संभाव्यता कुठेतरी त्यांच्या डोक्यात असायला पाहिजे होती. मग ऑनेस्टली मला जर का विचाराल तर मला तारीख अजिबात योग्य वाटत नाहीये 3 एप्रिल.
मला जेन्युइनली असं वाटतं, की जर का कुठेतरी हा 1-1.5 महिन्यानंतर जर का रिलीज ते त्यांनी केला असता, तर कदाचित ते थोडंसं बरं झालं असतं. असो, जे काही आहे वेळेतलंही ताकद असते या गोष्टीत नेहमी मी बिलीव्ह करते. त्यामुळे बघूया येणारी वेळच ठरवेल, की या सिनेमाचं काय होणार आहे, काय नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो, धुरंधर पार्ट 2चा जर का तुम्ही रिव्ह्यू माझा बघितला नसेल, सिटी लाईट्स हिंदीवरती तो अवेलेबल आहे. नक्की चेकआउट करा. तुमचं काय म्हणणं आहे? धुरंधर पार्ट 2 हा बघितला असेल, तर तेही कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल सुद्धा तुमचं काय म्हणणं आहे, तेही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.